भरपूर विद्यार्थ्यांनी समाज कल्याण वसतिगृहासाठी अर्ज केलेले होते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये। तर त्यांच्या आता नियर अबाउट सर्व ज्या याद्या होत्या ह्या संपलेल्या आहे। तर आपल्याकडे एक हॉस्टेलची तिसरी यादी आलेली आहे आणि आता ही शेवटची यादी असणार आहे। यानंतर हॉस्टेलची लिस्ट लागणार नाही आहे आणि आता यानंतर जर लिस्ट लागली तर त्यामध्ये स्पॉट ॲडमिशनसुद्धा होऊ शकतो, कारण जो टाइम टेबल येतो आपल्याकडे तो टाइम टेबल 3 लिस्टचा येतो। चौथ्या लिस्टमध्ये डायरेक्ट ॲडमिशनबद्दलसुद्धा अपडेट येऊ शकतात। तर आता नेमकी तिसरी लिस्ट आलेली आहे। तुमच्यासुद्धा वसतिगृहाची तिसरी लिस्ट आली असेल। आपल्याकडे डाटा येत नाही, कारण ऑफलाईन असल्यामुळे डाटा खूप लेट येते किंवा येत नाही। अशा प्रकारे संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुम्हाला आपण देतोच। तर तुम्ही तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा। तर ज्याही विद्यार्थ्यांना वसतिगृहाला प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। जर OBC NT या संदर्भात जर तुमची कास्ट असेल तर तुम्ही वसतिगृहाला प्रवेश घेऊ शकता, पण जे विद्यार्थी SC मध्ये असेल ते विद्यार्थी स्वाधारचा सुद्धा लाभ घेऊ शकतात, कारण त्यांना स्वाधार योजनासुद्धा सुरू केलेली आहे। तर भरपूर विद्यार्थी विचारत होते की आता आम्ही वसतिगृहाला नंबर लागलेला आहे परंतु प्रवेश घ्यायचा नाही आहे, तर आम्ही स्वाधार कसा भरू, किंवा ज्यांचा नंबर लागलाच नसेल तर त्यांचे फॉर्म ॲटोमॅटिक स्वाधारला कन्वर्ट होणार आहे। अशाबद्दल संपूर्ण जे अपडेट होते ते आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेले आहे। यामध्ये फक्त एकच अपडेट नाही आहे की जी म्हणजे ज्यांचा नंबर लागलेला आहे परंतु त्यांना प्रवेश घ्यायचा नाही काही कारणास्तव, हॉस्टेल दूर आहे, कॉलेजचं आणि हॉस्टेलचं डिस्टन्स खूप दूर असू शकतो, किंवा मग काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम असेल तुमचे, त्या प्रकारे तुम्ही घेत नसाल तर त्यांच्यासाठी अपडेट नाही आहे। परंतु बाकी जेवढेही हे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले असेल, नंबर लागले नाही तर तुमचे अर्ज ॲटोमॅटिक कन्वर्ट होणार आहे। तर ही लिस्ट आलेली आहे आपल्याकडे, ही लिस्ट तुम्ही बघू शकता। तर ही लिस्ट आहे अमरावती जिल्ह्याची। तर यामध्ये अजूनसुद्धा रिक्त जागा दिसत आहे। तर बघू शकता पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा 2 रिक्त जागा आहे, सेकंडमध्ये सुद्धा 1 रिक्त जागा आहे। अशा प्रकारे ही लिस्ट आहे। हे लिस्टबद्दल आपण जास्त डिस्कस नाही करू, ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही पूर्ण लिस्ट बघू शकता। यामध्ये जर तुमचं नाव असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर प्रवेश घेऊन घ्या। यामध्ये जेवढेही मुलांचे शासकीय वसतिगृह आहे, युनिट 1, युनिट 2, युनिट 3, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, गुणवंत, यामध्ये संपूर्ण जे मुलांचे नाव आहे दिलेली आहे। तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही वसतिगृहाला व्हिजिट करा, यामध्ये नाव आहे का चेक करा, आणि ही जी लिस्ट आहे ही टेलिग्राम चॅनलवर तर तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण लिस्ट चेक करून घ्या। आणि स्वाधार योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर लवकर भरा, कारण 15 तारीख लास्ट डेट आहे। त्यामध्ये थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत सध्या, करंट इयरचं जे ऑप्शन आहे हे येत नाही आहे, तर ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। परंतु ट्राय करा, फॉर्म भरा। आणि तालुक्या लेवलसाठी सुद्धा GR आलेला आहे, परंतु GR बद्दल अजून प्रॉपर अपडेट नाही आहे, सुरू झालेले आहे का किंवा फॉर्म कधी सुरू होणार आहे याबद्दल। तर जी अपडेट आपल्यापर्यंत येत आहे ती अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, म्हणजे जेवढे आपले ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण संपूर्ण अपडेट देतो आहे। आणि जर कोणाला काही अडचण असली तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। टेलिग्रामवर विद्यार्थी मॅसेजसुद्धा करत आहेत, त्यामध्ये पण संपूर्ण अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही लिस्ट आलेली आहे, लिस्ट बघून घ्या। नंबर लागला असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश घेऊ शकता। आणि बाकीसुद्धा डिस्ट्रिक्टला तुम्ही जेही विद्यार्थ्यांनी अर्ज केले असेल त्यांनी व्हिजिट करा, लिस्ट लागली आहे की चेक करा, नंबर लागला असेल तर प्रवेश घेऊ शकता, किंवा ज्यांना स्वाधार भरायचा आहे स्वाधार भरा। त्यानंतर OBC मध्ये सुद्धा काही विद्यार्थी असेल तर OBC वाले विद्यार्थीसुद्धा यावर्षीची डेट गेलेली आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अशी योजनासुद्धा आहे त्यांच्यासाठी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 60,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते। तर तुम्ही यावर्षी नाही तर आता पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेची लिस्ट अजूनपर्यंत लागलेली नाही आहे, तर ती लिस्टसुद्धा या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये लागू शकते, अशाबद्दलही सुद्धा अपडेट आहे। तर वसतिगृहाची ही फायनल लिस्ट आहे। यानंतर कोणती अपडेट येते त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल, व स्वाधार, हॉस्टेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या संदर्भात संपूर्ण ज्याही स्कॉलरशिप असतात त्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस व्हायला नको। तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।